अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे। 9 ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी दिन, त्यानिमित्ताने आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या गजराने दुमदुमून गेला। आदिवासी समाजाचे हे पेठ सुरगाणा या तालुक्यातून आलेल्या आदिवासी बांधवांसमवेत पारंपरिक नृत्य आणि गायनात सहभागी झाले। पंचवटीपासून मिरवणुकाची सुरुवात करण्यात आली। त्यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरलाय। यावेळी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा, क्रांतीवीर राघोजी भांगरे आणि क्रांतीवीर देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले। यावेळी उद्धव गट शिवसेना नेते सुनील बागुल, पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी नारळ फोडून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। सर्व मान्यवरांचे तसेच पारंपरिक आदिवासी पद्धतीने नृत्य सादर करण्यात आले आहे। यावेळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्याप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये आदिवासींची अस्मिता, आदिवासींचं अस्तित्व, आदिवासी परंपरा जपून राहण्यासाठी आणि खास करून आदिवासी दिनाचं महत्त्व या इनोमुळे आज आदिवासींना प्राप्त झालं। त्यामुळे आज हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन नाशिक जिल्ह्यातच नव्हे, संपूर्ण देशभरात नव्हे तर पूर्ण जगामध्ये आज साजरा केला जातो। नाशिकमध्ये दरवर्षीप्रमाणे आपण पारंपरिक आदिवासी नृत्य कला पथकांसह हा दिन मोठ्या आनंदात साजरा करतो आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब आणि कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आमदार सतीशदादा तांबे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज होणार आहे आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आज पार पडतोय। त्यामुळे महाराष्ट्रातील नाही तर देशातील नव्हे तर संपूर्ण विश्वातील तमाम आदिवासी बांधवांना आज जागतिक आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.